ज्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर या सभागृहातून एमआयएमच्या नगरसेवकांनी वॉकआउट केलं, म्हणजे आजही छत्रपती संभाजी महाराजांच्या नावामध्ये किती ताकद आहे हे या ठिकाणी लक्ष घेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एवढं तिरस्कार करण्याचं कारण काय, हा सुद्धा प्रश्न या सभागृहाला या ठिकाणी उपस्थित होतोय. ठाकूर साहेब, मला निश्चित माहिती आहे आपला जिल्हा हा खऱ्या अर्थानं विकासाकडे जातोय, परंतु विकासाकडे जात असताना या महापुरुषांचा इतिहास देखील आपल्याला लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचं नाव खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला दिल्यानंतर सुद्धा फक्त आपल्या निदर्शनास आणून देतो महापौर साहेब, विरोधी पक्षनेत्यांनी, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या मागे जो बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डच्या खाली जे छत्रपती संभाजीनगर नाव लिहिलेले ते नाव सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचा फोटो लावून झाकलेलं, एवढा तिरस्कार या लोकांना या ठिकाणी. तर त्याचं कारण काय, खऱ्या अर्थानं त्याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे, परंतु ते व्यासपीठ नाही याची मला कल्पना आहे. परंतु एक आनंदाची पण गोष्ट आहे की याच्यानंतर खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगर नाव लिहिलेलं आहे, त्यांनी आता वॉकआउट केलं, इथं समोर एवढ्या मोठ्या अक्षरात नाव लिहिलं नाही, या सभागृहात येण्याचीच त्यांना आवश्यकता नाही जर तिरस्कार एवढा असेल.